मॉर्निंग, स्वागत आहे सर्वांचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे आमचा शेवटचा दिवस। आज आम्ही जाणार आहोत। तशी यात्रा अजून आहे 5-6 दिवस, पण आज आम्ही जाणार आहोत। सो चला बघा, आता चालली आहे मंदिरामध्ये। सकाळ झालेली आहे, भरपूर उजेड आलेला आहे, छान। साधारण 6:30-6:45 झालेले आहे। सो चला बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा मंदिरात देवाचं दर्शन घेऊया। आणि आज आहे रुद्रांशचा बर्थडे। हॅपी बर्थडे बच्चा, थँक्यू बोल। ओके चला, बाय, स्टे ट्यून। आता आलेलो आहे घोडे उड्डाण इथे। तर बघा, तुम्हाला मी मंदिर दाखवते। इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे ना, हे आता नवीन केलेलं आहे। पूर्वी खूप छान होतं, नदीच्या कडेलाच आहे। इथे एक खूप छान गोष्ट पण आहे, हे बघा, शिवजयंतीची तयारी। महाराज, ओम नमः शिवाय, आणि नाथ महाराजांचा फोटो। तुम्हाला मंदिर दाखवते। त्या पोराचे पाय भाजत नाही बघा। हा, तर आम्ही दर्शनाला निघालोय आता। कोण कोण आहे? वैभवी दीदी, नन्ना परी आली, ताई पण आली आहे। वहिनी कुठे गेल्या? डोकं ठेवायचं असतं, आज पाय पडते। हे आहे मंदिर घोडे उड्डाणचं। कुठे गेले होते? आतमध्ये शूट नाही करता येणार, अलाउड नसल्यामुळे, पण बाकीचं तुम्हाला मी एरिया दाखवते। कासव महाराजांचं काय नाही दाखव। चल शिवांश। महाराजांचा अश्व आहे हा घोडे उड्डाण मधला। या आहे घोडे उड्डाणची नदी। या घोडे उड्डाणच्या नदीमध्ये महाराजांचा घोडा नाचला होता। मी तुम्हाला त्याच्या पाऊलखुणा दाखवते इथल्या। हेच ते ठिकाण आहे जिथे महाराजांचा अश्व नाचला होता दगडामध्ये। तुम्हाला मी पाऊलखुणाही दाखवते कशा आहेत ते। प्रॉपर आहेत, एकदम व्यवस्थित आहे बघा। हे एक, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक मोठा आहे, इथे पहा, आणि इथे महाराजांचं मंदिर आहे पहा। दर्शन घेऊयात आपण सगळेजण। शेवाळे होते। इथल्या लोकांनी हे पूर्णपणे छान असं जतन केलेलं आहे ना, रिडेव्हलप केलेलं आहे पूर्णपणे सगळं। सेलिब्रेशन चालू आहे। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रुद्रांश, हॅपी बर्थडे टू यू। मी पण येईल पाहिजे। भाऊ प्रेम, भाऊ प्रेम, भाऊ प्रेम। काय बोलल्या? पैसे तुला जायला पैसे घ्या चिकडून। रुद्रांश, रुद्रांश, ए ऋतू, ऋतू, मध्ये मध्ये करायचं।